नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजे ऑफिसमध्ये काम करत असतो आणि त्याच्याकडे विश्वरूप जातो आणि तो म्हणत असतो, एजे सर, यश सरांचं ना कामात लक्ष नाहीये असं मला वाटतंय, ते सतत कसला तरी विचार करताय. एजे म्हणतो, ठीक आहे, मी बघतो तुझा. एजे आता विचार करतो की जर यशला माझ्यासोबत काय बोलायचं असेल तर तो माझ्याकडे येऊन नक्कीच बोलेल, माझी खात्री आहे. आणि तो असा विचार करत असतो. इकडे श्वेता आता बाहेर आलेली असते आणि तिला किशोरचा फोन येतो आणि तो म्हणत असतो की यश सोबत लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहू नकोस. आधी त्या लीलाचा बंदोबस्त कर आणि तरच हे तुझं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आता श्वेता म्हणते, कोण बोलत आहात तुम्ही आणि काय संबंध आहे तुमचा या सगळ्यांशी? किशोर म्हणतो, ते महत्वाचं नाहीये, मी तुला एक व्हिडिओ पाठवतोय, तो बघ. आता श्वेता तिच्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ बघते. त्यामध्ये कालिंदी आणि लीला एकमेकींसोबत बोलत असतात आणि त्या म्हणत असतात की काहीही झालं तरी यश आणि रेव यांचंच लग्न व्हायला हवं. यश आणि श्वेतांचा साखरपुडा होता कामा नये असं लीला तात म्हणत असते. आता श्वेताला हे सगळं कळत नसतं आणि ती खूप शॉक झालेली असते आणि ती म्हणत असते की ही लीला प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येते, पण नाही, यावेळेला तिचं काहीतरी करायलाच हवं. आणि आता इकडे यश हा रेवच्या आठवणीमध्ये बुडालेला असतो आणि तो आता रेवतीला फोन करतो. रेवतीचा फोन पंटरकडे असतो आणि तो पंटर आता फोन उचलतो आणि म्हणतो, साहेब, तुमची जी काय ऑर्डर असेल ना ती मला द्या, आज ताई काय येणार नाही. त्यावर आता यश म्हणतो, नाही ना, तुमच्या ताईकडे जरा मॅडमांकडे फोन द्या ना, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे, त्यांना मी ऑलरेडी ऑर्डर दिली आणि त्या संदर्भातच बोलायचं आहे. पंटर म्हणतो, अहो साहेब, तुम्हाला सांगितलं ना, ते आजारी आहेत, त्यामुळे त्या लवकर येणार नाहीये, 4-5 दिवस तरी येणार नाही असंच समजा. आता यश फोन कट करतो. त्याला खूपच काळजी वाटायला लागते. रेवची ही अवस्था माझ्यामुळे झाली असं तो म्हणत असतो आणि म्हणत असतो, काही झालं तर रेवच्या आयुष्यासोबत मी खेळणार नाही आणि तिचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आणि माझं खरंच मनापासून रेववर प्रेम आहे, मला ती खूप आवडते. मला माहिती एजंटनी माझ्यासाठी आतापर्यंत खूप काय काय केले, त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्वाचा असायला हवा, पण तरीही रेवचं आयुष्य सुद्धा माझ्यासाठी महत्वाचं आहे. ते काही नाही, मी एजंटना आत्ताच्या आत्ता सगळं काही जाऊन खरं सांगणार आहे. आणि तो एजंटकडे यायला निघत असतो. एजंटकडे येतो तर एजंटला तो सांगत असतो की एजंट, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. पण एजंटने कानामध्ये हेडफोन टाकलेले असतात आणि कोणाशी तरी ते फोनवर बोलत असतात आणि यशच्या हे काही लक्षात येतच नाही. यश म्हणतो, एजंट, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आणि एजे म्हणतो, बोल. आता यश म्हणतो, एजे, माझं ना रेववर खरंच खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. मी प्रेशरमध्ये येऊन तुमच्यासोबत खोटं बोललो, पण मला आता कळलंय की माझं रेववर खरं प्रेम आहे. मला श्वेता बरोबर नाही तर रेव बरोबरच लग्न करायचं आहे. आणि तो असं बोलतो तेवढ्यात एजे त्याच्याकडे बघतो, आपल्या कानातले हेडफोन काढतो आणि म्हणतो, काय रे यश, काय बोलायचंय तुला, बोल ना. आता यशला कळून चुकलेलं असतं की एजेंनी यातलं काहीच ऐकलेलं नाहीये. मुळात ते दुसरं कोणाबरोबर तरी हेडफोन लावून बोलत होते. आता यश म्हणतो की नाही एजे, मी इकडे विश्वरूप दादांना शोधण्यासाठी आलो होतो आणि ते इथे नाहीयेत, मी बघतो त्यांना बाहेर आणि तो बाहेर निघून जातो. तर श्वेताला भेटण्यासाठी लीला आलेली असते तिच्या घरी. तेवढ्यात तिथे श्वेता येते. श्वेता म्हणते, तू इथे कसं काय? लीला म्हणते, श्वेता, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. श्वेता म्हणते, आपला काय संबंध आणि तू का आलीस इकडे? मला तुझ्याशी काहीही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. लीला लीला म्हणते, अगं श्वेता, एकदा माझं ऐकून तर घे, मी तुझ्या भल्यासाठीच आली इथे. आणि ती म्हणत असते की श्वेता, अगं यशचं ना दुसऱ्या कोणत्या तरी मुलीवर प्रेम आहे आणि तू त्याच्याशी लग्न केलंस तर तुमचं आयुष्य सगळ्यांचंच उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळे माझं ऐक आणि यशला नकार दे लग्न करण्यासाठी. श्वेता म्हणते, काय? मी तसं अजिबात करणार नाहीये आणि त्या यशचं कोणावरही प्रेम असू दे, त्याचा पास्ट काय होता, आता त्याचं काय आहे आणि फ्युचर काय असणार याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये. मुळात लीला, लग्न करण्यासाठी ना फक्त प्रेम महत्वाचं नसतं. लीला म्हणत असते, श्वेता, असं काय करतेस तू? तुझ्यामुळे त्या मुलीचं आयुष्य आणि यशचं, तुझं, सगळ्यांचंच आयुष्य खराब होणार आहे ग. श्वेता म्हणते, मला काही फरक पडत नाहीये. आणि तुला कळतंय का लीला, मी जर एजंट सारखा एवढ्या वयस्कर माणसासोबत पैशांसाठी लग्न करायला हो म्हणू शकते, तर मी यश सोबत का नाही म्हणेल ग? तो तर माझ्या एजचा आहे, त्याचा फ्युचर सुद्धा ब्राईट आहे. शिवाय आता एजंटनी त्यांच्या कंपनीतला 5% हिस्सा हा यशला दिलेला आहे, त्यामुळे त्याचं फ्युचर ना नक्कीच ब्राईट आहे. त्याच्यामुळे माझं फ्युचर सुद्धा खूप ब्राईट असणार आहे आणि मी अजिबात या स्थळाला नाही म्हणणार नाही. आणि लीला, तुझी हाऊस फिटली नाही का? एकदा माझं लग्न मोडून का परत आलीस इथे? लीलाला आता कळून चुकलेलं असतं, श्वेताला बोलून काहीही फायदा नाहीये, तरीही ती तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. श्वेता काहीही ऐकत नसते आणि ती लीलाला तिथून हकलून लावून देते. आता श्वेता म्हणते, या लीलाचं काहीतरी करायला हवं, ही काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. आणि ती सरळ आता एजंटना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. तिथे ती अचानक यशला भेटते आणि यश म्हणतो, श्वेता, तू इथे कशी काय? श्वेता म्हणते, अरे, तुझा पहिला दिवस ना ऑफिसचा, मी तुला विश करण्यासाठीच आले होते, चल आपण एक सेल्फी काढूया. आणि ती यश सोबत सेल्फी काढायला लागते. यश म्हणतो, अगं काय करतेस, ऑफिस आहे ना हे. आणि तो तिच्यावर चिडतो. आता श्वेताला खूप राग आलेला असतो, पण तरी ती असं दाखवते की ती खूप इमोशनल झालेली आहे
आणि ती यशला म्हणत असते, "यश काय रे, मी तुला इथे विश करण्यासाठी आले होते, पण जाऊ दे, तुला तर माझ्यासोबत बोलण्यातही इंटरेस्ट नाहीये." आणि ती रडत रडत निघून जाते. ती एजंटच्या केबिनमध्ये बसलेली असते आणि ते रडत असतात. आता एजे तिथे येतो आणि म्हणतो, "श्वेता काय झालंय?" श्वेता रडत असते आणि एजेंटना म्हणत असते, "एजे, माझ्या नशिबामध्ये लग्न करण्याचं सुख नाहीये का हो?" एजे म्हणतो, "काय झालंय सांग ना आणि शांतपणे बोल. इथे बस आधी." आणि तो तिला पाणी देतो. श्वेता म्हणत असते, "एजे, मी इथे ना यशला विश करायला आले होते हो. त्याचा पहिला दिवस होता ऑफिसचा आणि आमची एंगेजमेंट होणार आहे आता. आमच्यामध्ये बॉन्डिंग असायला हवं हवं म्हणून मी त्याच्यासोबत बोलायला आणि त्याला भेटायला आले होते. पण तो कसा वागला बघा ना माझ्यासोबत. एनिवे ते जाऊ द्या. मी ना तो व्हिडिओ बघून आमचं लग्नच मोडायला पाहिजे होतं. पण मी तसं केलं नाही. मला कारण तुमच्यावर खूप विश्वास आहे. आणि आता जर माझं लग्न मोडलं नाही जे, तर मी आणि माझे आई-बाबा ह्या जगाला तोंड दाखवायचं लायकीचे होणार नाही आहोत." आता हे जे म्हणतो, "कुठला व्हिडिओ?" आता श्वेता सगळं सांगत असते आणि म्हणत असते, त्या व्हिडिओमध्ये लीला तिच्या आईला म्हणते, की "मी काहीही झालं तरी रेवती आणि यश यांचंच लग्न लावून देणार आणि आमचं लग्न मोडणार आहे." आता हे जे म्हणतोय, "बघ तसं काहीही होणार नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तसं काहीही होऊ देणार नाहीये. तुझं आणि यशच लग्न होईल. तू काळजी करू नको आणि आता शांतपणे घरी जा." श्वेतामध्ये, "ठीक आहे एजे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी आता चालले." आणि ती घरी निघून जाते. इकडे रेवचं कशातच लक्ष लागत नसतं. ती खूप आजारी असते. ती आता देवघराच्या पुढे येते आणि बाप्पाशी बोलायला लागते आणि म्हणते, "देवा, तू माझ्या ताईचं सगळं ऐकतो. ती तुला सगळं सांगते. ती तुला पार्टनर सुद्धा म्हणते. आणि ह्यावेळेला माझं ऐक ना प्लीज. माझा तर नाईलाज आहे रे. मी दुर्गा मॅडमांच्या शब्दाखातर कोणाला काहीही नाही सांगू शकत. कारण त्यांनी मला तसं म्हटलंच आहे, की मी जर एजेंना खरं सांगितलं, तर ते माझे आणि विक्रांतचे फोटो व्हायरल करतील आणि त्यामुळे माझ्या आई-बाबांना आणि लीला ताईला खूप त्रास होईल. म्हणून माझा नाईलाज आहे. पण यश, तो तर खरं बोलू शकतोय ना. देवा प्लीज त्याला ताकद दे, हिंमत दे. सगळं काही एजंटना खरं-खरं सांगायची आणि माझ्यासोबतच त्याचं लग्न होऊ दे. आमचं आयुष्य सुखी होऊ दे." आणि ती देवाला अशी प्रार्थना करत असते. इकडे रात्रीची वेळ झालेली असते आणि लीला विचार करत असते, की ह्या रेवतीला त्या दुर्गाला घाबरवण्याची काय गरज आहे? आणि तिच्या सांगण्यावरून ही का नाही म्हणते लग्नासाठी? मला खरंच कळत नाही या मुलीचं काय चालू आहे. मला ना तिला भेटून सगळं काही विचारायला हवं. आणि तिची खूप चिडचिड चाललेली असते. तेवढ्यात तिथे एजे येतो आणि एजे लीलाला प्रश्न विचारत असतो. "काय चाललंय लीला तुझं? अशी का वागतेस तू?" लीला म्हणते, "एजे, माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय ते बघा. तुम्हाला दिसत नाहीये का? रेवती आणि यश एकमेकांवर खूप प्रेम करतात अहो." "हे बघ," एजे म्हणतो, "हे बघ लीला, यावर मला काहीही बोलायचं नाहीये. मी तुला फक्त उद्याचा 1 दिवस देतोय. जर उद्याच्या दिवशी यश आणि रेवती यांच्यापैकी कोणीही येऊन मला सांगेल ना, की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तरच मी मानेन, नाही तर नाही. आणि तुझी ही नाटकं ना आता बंद कर. हे काय खेळ तू चालवलेस ना, त्यांचं लग्न मोडण्यासाठी, हे सगळं काही बंद कर. तुझ्याकडे उद्याचा एक शेवटचा दिवस आहे. एवढं लक्षात ठेव." आणि तो निघून जातो. आता लीला खूप विचारात पडलेली असते. सकाळची वेळ झालेली असते. ती झाडांना पाणी टाकत असते आणि विचार करत असते, की असे कसे रेवती आणि यश एजंटसोबत खोटं बोलले आणि मी आता काय करू? असा ती विचार करत असते. तेवढ्यात ते किशोर होतो आणि किशोर म्हणतो, "लीला, काय झालं?" लीला त्याला सांगत असते, की "बघा ना, म्हणजे यश आणि रेवती का खोटं बोलता एजंटसोबत मला कळतच नाहीये." किशोर तिला समजावतो आणि तिला सांगतो, की "जा तुझ्या बहिणीकडे, रेवतीकडे आणि तिला समजाव. तिला सांग, की तुझ्यामुळे फक्त तुझंच नाही, तर 3 लोकांचं आयुष्य खराब होणार आहे. तुझं यशवर किती प्रेम आहे ते एजंटना समजावून सांग." असं तो लीलाला सांगत असतो आणि तिची हिंमत वाढवत असतो. लीला सुद्धा आता स्वतःशी निश्चय करते, काहीही झालं तरी मला यश आणि रेवती यांना समजवायलाच हवं आणि त्यांचंच एकमेकांबरोबर लग्न व्हायला हवं. आणि ती सुद्धा आता रेवतीकडे जाण्यासाठी तयार झालेली असते. कारण तिच्याकडे एकच दिवस असतो. तर मग बघूया आता लीला तिची काय लीलागिरी दाखवते ते. येणारा एपिसोड नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.